सर्वात मोठा घपला, मतचोरीचा एक जुमला. मतचोरीचे मोठे रॅकेट हिंदुस्थानात काम करताना दिसत आहे. निवडणूक आयोगाला बळीचा बकरा बनविले आहे. मात्र राजकीय पक्षच निवडणूक आयोगाचे अधिकार वापरताना दिसत आहे. सरकारी कामांना पैसे नाहीत, मात्र निवडणुकीत करोडो रुपयांचा चुराडा होतो. मतदारांना एका मताला 10, 15 ते 20,000 रुपये भाव फुटला होता. राजकीय पक्षांचे लोकच एक दुसऱ्यांचे पैशांचे बॉक्स उघडे करत होते. मतदारांना पैसे वाटताना त्यांचे मतदान कार्ड नंबर लिहून घेतात. मतदान कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊन मोबाईल नंबरवरून हॅक करून मतदाराने टाकलेले मतदान आपल्या चिन्हाकडे फिरविले जाते. हा प्रताप मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेला प्रथम वायकरांनी वापरला. तो अफलातून यशस्वी झाला. कोर्ट व निवडणूक आयोग येथेच अजून गटांगळ्या खाताना दिसत आहे. राजकीय पक्षांनी मात्र महाराष्ट्र, दिल्ली, बिहार विधानसभेत हा फॉर्म्युला पुन्हा यशस्वीपणे राबवला. महाराष्ट्रात नगर परिषदा व नगरपंचायतींमध्ये पुन्हा वापरला गेला. महापालिकांमध्ये सुद्धा हाच निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. आता तरी डोळे उघडा. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टाने या बाबी लक्षात घेऊन पैसे वाटणाऱ्यांना चाप लावायला हवा, नाहीतर राज्यघटना, संविधानाने लोकशाही शरपंजरी पडलेली दिसेल. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.